पोलीस प्रशासनाने जर आरोपीला पकडले नाही तर उद्या रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात आणि गोरेगाव मध्ये जर कुठल्या गोष्टी नुकसान झालं, उद्या काय कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम झाले, त्याची संपूर्ण जबाबदार गोरेगाव पोलीस स्टेशन राहील। गोरेगाव मध्ये जर का पहिला जर कुठं घाव घालायचा असेल, ऐक, गोरेगाव मध्ये जर का प्रशासन जर आपल्याला मदत करत नसेल तर पहिला जर कुठं घाव घालायचा असेल तर हा नरेश दादा अरे तुमच्यासाठी पहिला घाव घालायला तयार असेल। तर तयारी दिशी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे आहेत आणि बाबासाहेबांचे मावळे कसे आहेत हे आज दाखवूनच देऊया, भले काय होईल ते होईल। लोणेरे येथील तरुणी हत्याकांडानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। संतप्त ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय स्थानिक नेते एकत्र येत पोलीस ठाण्यात धडकले आणि तपासाबाबत जाब विचारला। यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की 24 तारखेपर्यंत आरोपीला अटक झाली नाही तर रायगड बंदची हाक देण्यात येईल। तसेच या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे। लोणेरे हत्याकांड प्रकरणामुळे जनतेत प्रचंड संताप असून आता या प्रकरणाला सामाजिक आणि राजकीय स्वरूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकदा बोलतात अरेस्ट होणार आहे, आता ते बोलतात की आम्ही अजून तपास चालू आहे। म्हणजे हे मला काय खरं सांगतो ना, हे सुरुवातीपासून खोटांड वाटतं मला पूर्ण। हे सगळे आरोपी जे आहेत, हा एक आरोपी नसून मला असं वाटतंय एकापेक्षा अनेक 2-3 आरोपी आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना ह्या माणगाव तालुक्यातले नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून लोक इथे यायला पाहिजेत। आणि वेळ पडलास एक तारीख आता डिक्लेरेशन सालके साहेब करणार आहेत, त्या तारखेला संपूर्ण रायगड जिल्हा बंदची आपल्याला हाक मारायची आहे। त्यासाठी तुमच्या जेवढ्या कॉन्टॅक्टमध्ये ग्रुप्स आहेत, जेवढे कॉन्टॅक्टमध्ये मित्रता आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना सर्वांना मेसेज करून जास्तीत जास्त संख्येने आपल्याला जिजामाता मैदानावरती उपस्थित राहायचं आहे। पत्रकारांनी आक्रोश व्यक्त केला आहे आणि आम्ही सर्व मंडळी पदाधिकारी पक्षाचे डीवायएसपी काळे साहेबांना आता आम्ही भेटलो, त्यांना आम्हाला जे काही पाहिजे ते प्रश्न विचारले तर कुणाचे प्रश्नाचं उत्तर समाधानकारक प्रशासनाकडनं मिळालेलं नाही याचा मी जाहीरपणे निषेध करतोय। कारण 24 तास झालेल्या या घटनेला अजून जर प्रशासनाकडनं आम्हाला आश्वासित असं एखादाही उत्तर जर मिळत नसेल तर प्रशासन कुठेतरी कच खाते असं माझं प्रामाणिक मत आहे। 25 तारखेला सकाळी 10 वाजताचं आपला या ठिकाणी आयोजन करतोय मोर्चाचं। त्याच्या आत जर ह्याने आरोपी अटक केला नाही तर आक्रोश मोर्चा पोलीस स्टेशनवर धडकणार 25 तारखेला सकाळी 10 वाजता। सर्व जाती धर्माच्या सर्व पक्षाच्या लोकांनी आपली एकजूट दाखवून या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध आणि पोलिसांनी जर का तोपर्यंत शोध लागला नाही तर पोलिसांचाही जाहीर निषेध